नमस्कार मंडळी. तर मी आपल्या द्राक्षाच्या रोपाला पाणी घालत होतो. तर मी तुम्हाला कसं पाणी घालतो हे दाखवतोय. हे पहा, हे डॉगरीचे रोप आहेत. जे द्राक्ष लागवड करतात ते त्यांना माहिती असेल हे काय असतं. ते आधी हे जंगली द्राक्ष असतात. ह्यावरती आपल्याला हे लावून ग्राफ्टिंग करायची असते थोडं झाड मोठं झाल्यानंतर. तर आता हे मी आणलेत. हे बघा, तुम्ही पाहू शकता एवढा वाफा आहे एवढा. तर हे एक 1,500 रोप आहेत. तर मित्र आपल्याला लावण्यासाठी थोडा वेळ आहे, अजून एक 15 दिवस आहे. तर त्यासाठी हे रोज मी ह्याला पाणी घालतो. तर हा फवारा आहे. फवारा आणि हा बकेटात पाणी घेतलं मित्रांनो. हे बकेटातलं पाणी हात टाकून हे स्प्रे करतो, असं असं पाणी घालतो. तर खूप दिवस झाले पाणी घालतो मित्र असंच. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे थोडं पिवळसरपणा आलं मित्रांनो. हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता. हे बघा, हे पिवळसरपणा आहे. तर आता ह्याला थोडं खत द्यावं लागेल मित्रांनो, कारण की हे पिवळसरपणा अवघा हे डाग असे थोडंसं चकचकी वगैरे आणण्यासाठी मदत होते मित्र. तर त्यासाठी आपण एक खत वापरतोय. तर ते खताचं नाव आहे मित्रांनो, हे बघा तुम्ही पाहू शकता. हा 19-19 खत आहे मित्रांनो. तर हा 19-19 खत काय करतो मित्रांनो, यावरती पूर्ण डार्क कलर हिरवा आणतो. हे जे जाळे झालेत, परत हा पिवळेपणा, यावरती कोणी रोग झाला असेल तर जाऊ शकतो. म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढू शकते. रोग काय दुसऱ्या औषधांनी जाऊ शकतो. सध्या तर यावरती काहीतरी रोग नाही. तर मी ह्याची थोडी वाढ होण्यासाठी, थोडा हा पिवळेपण जाण्यासाठी, थोडे चकचके आणण्यासाठी व रोप मोठं होण्यासाठी मी हे खत वापरतोय, म्हणजे पाण्यामध्ये घालून वापरतोय. तर मी हे अर्ध पाणी घातलं मित्रांनो. आता अर्ध पाणी घालतोय बघा. अगोदर काय करतो, अर्ध पाणी घालूया आपण. मग त्यानंतर आपण थोडं खत टाकून मग थोडं परत पाणी टाकू आपण. हे बघा, थोडं टाकतोय आपण खत. हे बघा, इतकं बस झालं. अजून थोडं घ्या. गड्डा आहे समोर, गड्डा. तर हे बघा मित्र, आता थोडं अर्ध पाणी वर खात घातलं जाळीत. आता हे वरती पाणी ओतल्यानंतर हे खात सगळं विरघळून खाली जातं, बकेटात टाकीत जातं. मित्रांनो, पीक कोणतंही असू द्या, जे 19-19 खत असतं ना मित्रांनो, ते त्या पिकासाठी चांगलंच असतं. वाढ होण्यासाठी, टवटवीपणा आणण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे 19-19 खत काम करत असतं मित्रांनो. तर हे बघा, आता मी मोटर चालू करतो, बॅटरी. हे बघा, पाणी चालू झालं. आता हे थोडं पिचकारी करायचं बोट लावून आणि असं मारायचं आहे. तर मी अगोदर थोडं भिजवून घेतलं मित्रांनो, खाली थोडं वलगरा केला. तर आता हे फक्त एकच टाकी मारणार आहे, कारण की पूर्णाची मुळाशी वगैरे खात पोचते अगोदर पाणी मारल्यामुळे पूर्ण खात भिजून निघतं. आता आपण अगोदर पाणी मारलं, त्यानंतर असं खाताचं पाणी मारलं ना, डायरेक्ट त्या मुळाशी जातं, कारण की आधीच ओलगडा झालेला असं, भिजलेला असतं मित्रांनो. हे बघा, पूर्ण असं भिजवून घ्यायचं. आता हे कसं आहे मित्रांनो, हे मी द्राक्षाचे रोप फवारा मारण्यापासून, असं डॉगरीला पाणी घालण्यापासून, रान नीट करण्यापासून, डॉगरीज लावल्यापासून, पाईपलाईन करण्यापासून, त्याला ठिबक लावण्यापासून हे पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो. पूर्ण ह्याचं संगोपन डॉगरीज ते ग्राफ्टिंग करण्यापर्यंत, दिवाळीला ग्राफ्टिंग करतात मित्रांनो. ग्राफ्टिंग करून ह्याचे रिकट असते मित्रांनो. परत रिकटपासून ते पूर्ण कामे, शेंडा स्टॉप करणे, त्याचे 4 वलांडे तयार करणे, 4 वलांड्यानंतर फाउंडेशन कसं करतात, ते फाउंडेशन केल्यानंतर याला इळू राहतात, ते सपोर्ट असते मित्रांनो इळूचा, ते इळू कसं राहतात, हे पूर्ण व्हिडिओ तयार करणार मी, जो काय मी माझ्या शेतात राबवणार आहे. तर पूर्ण द्राक्ष बंधूंनो वगैरे सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मित्रांनो, पूर्ण द्राक्षाचे मी व्हिडिओ आणणार आहे, पूर्ण 0 to 100 तरी मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, कमेंट करा. तर हे बघा, आंबे आहेत. या आंब्याचा व्हिडिओ मी केलाच आहे, आपल्या चॅनलवरती पाहावं तुम्ही. आंब्याचे गळ काय होते हा व्हिडिओ मी केला मित्रांनो त्यासाठी. तर आता हा व्हिडिओ आपण डॉगरेजसाठी केला. हे बघा, असं पूर्ण भिजून घ्यायचं मित्रांनो, जी कोरडी जागा आहे त्यासाठी. वरती काय रोग काय पडला नाही मित्रांनो. जरी रोग पडला असता थोडा M45 वगैरे मी यूज केला असतं, पण सध्या तरी गरज नाही. जर गरज असती तर मी तुम्हाला ते रोग पण दाखवतो, आणि ते स्प्रे पण कसं करतात आणि किती प्रमाण असतं ते पण दाखवतो तुम्हाला. आणि मित्र रोप कोणतेही असू द्या, वांग्याचा असू द्या, मिरचीचा असू द्या, कसलीही पालेभाज्या असू द्या, झाड असू द्या, कोणतं वेल पानं असू द्या, कुठलं वेल वनस्पती असू द्या, पेरूचं झाड, सगळ्या वनस्पतीला 19-19 खात चालतो मित्रांनो. ते काय असतं, फक्त घटक असतात, मॅक्रोन्यूट्रंट असतात मित्रांनो. त्यामध्ये प्रायमरी घटक असतात, प्रायमरी सेकंडरी घटक वेगळे असतात, पण हे प्रायमरी घटक असतात. हे म्हणजे ताकद वाढवतात झाडाची, पूर्ण रोगप्रतिकार शक्ती वाढवतो, टवटवीतपणा आणतो, ह्यासाठी काम करतो मित्रांनो. कोणत्याही झाडाला चालू शकतो मित्रांनो, लक्षात घ्या. 19-19 खात कोणत्याही झाडाला चालू शकतो.
पण मात्र स्टेजवर अवलंबून असतं मित्रांनो, कारण की फुल लागताना वेगळं असतं, फळ लागताना वेगळं असतं. 1919 मात्र फक्त झाड वाढवण्यासाठी, फुटवा करण्यासाठी असतं. लक्षात घ्या मित्रांनो, सर कधीही 1919 सोडू नका. जास्ती वेळेनुसार त्या प्रमाणानुसारच सोडा तुम्ही. तर मित्रांनो स्प्रे झालेला आहे, मी पाणी घातलं आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो, शेअर करा व सबस्क्राईब करा मित्रांनो. असेच व्हिडिओ मी कंटिन्यू लावत आहे, त्यासाठी शेअर करा.